नमस्कार, मी शुभांगी सुकरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवर. तर आपले मराठी व्याकरणाचे लेक्चर सध्या चालू झालेले आहेत. आजचं आपलं 4 नंबरचं सेशन आहे. तर इथे होणारे प्रश्न हे आदिवासी विभाग भरतीसाठी अगदी महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही आदिवासी विभाग भरतीची तयारी करतायत तर तुमच्यासाठी हे प्रश्न वरदान आहेत, कारण तुमची रिव्हिजन इथं चांगली होणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज अपलोड झालेले लेक्चर बघत चला. तर आजच्या प्रश्नांना सुरुवात करूयात. त्याच्या आधी हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचं आहे. चला प्रश्न बघूयात आपण. सगळ्यात पहिला प्रश्न आहे आजचा, वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे वारंवार, तर कुठल्या प्रकारामध्ये येतो? स्थलवाचक, परिमाणवाचक, रीतीवाचक आणि कालवाचक. काय येईल बरोबर? आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय? तर क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, राईट. मग जर ठिकाणाच्या स्वरूपात माहिती सांगितली तर स्थलवाचक, संख्येच्या स्वरूपात माहिती सांगितली तर परिमाणवाचक, रीत किंवा पद्धत सांगितली असेल तर रीतीवाचक, आणि कधी म्हणजे काळाचा बोध होत असेल तर कालवाचक. तर क्रियाविशेषण अव्ययाचा सगळ्यात पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. आपण जर म्हटलं तो वारंवार चुकीचं बोलत होता. कधी चुकीचं बोलत होता? कधी. काळाचा बोध होतोय म्हणजे वारंवार हा काय झाला आपला? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय झाला. बट जर कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे सुद्धा 3 प्रकार आहेत ना. क्रियाविशेषण अव्ययाचा पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचकचे 3 उपप्रकार आहे. पहिला आहे नॉर्मली क्रिया कधी घडली तेच कळतं, म्हणजे कालदर्शक आहे पहिला प्रकार. कालदर्शक पहिला प्रकार. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे कंटिन्युटी कळते क्रियेची, म्हणजे एकच क्रिया खूप जास्त वेळ घडतीये, सातत्य दर्शक मध्ये गेला. तिसरं कळतंय एकच क्रिया कमी कालावधीसाठी घडून वेगवेगळ्या क्रिया सारख्या म्हणजे एकाच क्रियेची पुनरावृत्ती होतीये. बघा, नॉर्मली क्रिया कधी घडली हे कळतं कालदर्शक मध्ये. एकच क्रिया खूप जास्त वेळ घडतीये लगा कंटिन्यू, त्याला म्हणायचं सातत्य दर्शक. आणि एकच क्रिया जर टप्प्याटप्प्यात घडत असेल म्हणजे क्रियेची जर आवृत्ती झाल्याचा बोध होत असेल तर त्याला म्हणायचं आवृत्ती दर्शक. मग उपप्रकार विचारला तर हा उपप्रकार बरोबर आहे आणि मुख्य प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा पहिलाच प्रकार. मग ऑप्शन कुठला राईट येते? ऑप्शन डी राईट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे? क्रियापद म्हणजे व्याख्या, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, त्याला आपण म्हणतो क्रियापद. ज्याच्यामध्ये धातू असतो म्हणजे क्रिया असते. ये, जा, उठ, बस, कर, खा, पी हे धातू, यांना प्रत्यय लागून ते शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, म्हणून त्यांना आपण क्रियापद म्हणतो. तर 4 पर्यायांमध्ये कुठला दिलेला आहे बघा? तर क्रियापद कुठला आहे? पुस्तक हे नाम आहे, सामान्य नाम. सुंदर नामाबद्दल विशेष माहिती गुणांच्या स्वरूपात सांगणारा शब्द म्हणजे हा आहे गुणविशेषण. पोचण्याची क्रिया म्हणजे पोचणे हे काय आहे? क्रियापद आहे. आणि लवकर ही काय आहे? आपलं क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे, म्हणजे हा ठरला क्रियाविशेषण अव्यय. क्रियापद विचारलं होतं म्हणून ऑप्शन सी आला राईट. पुढचा प्रश्न बघूयात. तानाजीला लढता लढता वीरमरण आले, तर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? बघा, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य आणि विशेष. काय येईल बरोबर? बघा, आता एकच वाक्यामध्ये आपल्याला दिसतंय एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे, मग वाक्याच्या कुठल्या प्रकारामध्ये येईल? तर बघा, वीरमरण आले, ठीक आहे. येणारे कोण? वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद जर आपल्याला वाक्यात दिसत असेल, कुठलाही अविकारी शब्द जर वाक्यात वापरलेला नसेल, तर त्याला आपण काय म्हणतो?
केवल वाक्य म्हणतो. केवल वाक्यालाच दुसरं नाव आहे शुद्ध वाक्य. कधी कधी ऑप्शन मध्ये केवल वाक्य नसू शकतं, मग आपल्याला हे माहिती पाहिजे. पर्यायी नाव. ओके, ऑप्शन सी राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मंदिरात 8 डॅश डॅश होत्या, तर रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. प्रणती, उदबत्ती, धूप आणि घंटा. वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कुठला शब्द येईल? ज्यांना ज्यांना लेक्चर आवडते त्यांनी सेशन एकदा लाईक करून घ्यायचे. प्रश्न महत्वपूर्ण आहेत, त्यामुळे एकही प्रश्न मिस नाही झाला पाहिजे. तर बघा, मंदिरात 8 पणत्या होत्या. पणत्या सुद्धा उत्तर बरोबर येईल, पण इथं पणत्या दिलेलंच नाहीये. तर मग काय आहे? घंटा. ऑप्शन डी राईट. पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरलेले आहे? आता कन्सेप्ट इथं प्रयोजक क्रियापदाची क्लिअर होणं गरजेचं आहे. तर बघा, प्रयोजक क्रियापद म्हणजेच काय? तर नॉर्मली क्रियापदात जी क्रिया दिलेली असते ती क्रिया करण्याचं काम कोणाचं असतं? कर्त्याचं असतं, बरोबर. पण काही वाक्यांमध्ये क्रियापदात दिलेली क्रिया कर्ता असतो वाक्यात, नाही असं नाही. वाक्यात कर्ता असतो, बट क्रियापदात दिलेली क्रिया कर्ता स्वतः न करता दुसरंच कोणाकडून तरी ती क्रिया करवून घेतोय. तो नाही करत आहे क्रिया, कर्ता नाही करत आहे, तर तो मदत करतोय दुसरंच कोणाला तरी क्रिया करायला. मग त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. आता इथं तो झाडावरून पडला, त्याने आंब्याचे झाड पाडले, त्याचे घरचे आंब्याचे झाड पडले, तो झाडाखाली पडून होता. आता प्रयोजक क्रियापद व त्या कुठला येईल प्रयोजक क्रियापद? तर त्याने आंब्याचे झाड पाडले. इथं न नळाचा आहे बरं का. त्याने. पाडणारा कोण? तो झाला कर्ता, बट पडण्याची क्रिया कोणी केलेली आहे? आंब्याचे झाड. म्हणजे कर्ता स्वतः क्रिया न करता दुसरंच कोणाकडून तरी क्रिया करून घेतोय. पडण्याची क्रिया कोणी केली? आंब्याच्या झाडाने केलेली आहे. म्हणून या पाडले, पडले हे क्रियापद होतच नाही. पाडले, वृद्धी होऊन, अची वृद्धी झालेली आहे आणि आ झाला इथे. वृद्धी होऊन प्रयोजक क्रियापद तयार होतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून ऑप्शन बी राईट. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विद्यार्थी वाक्य कोणते? विद्यार्थी वाक्य कुठलं असेल? तुम्ही आला नाहीत तरीही आम्ही संघर्ष करणारच. संघर्ष करण्यासाठी तुम्ही या. तुमच्यासह आम्ही संघर्ष करू. संघर्ष करण्यासाठी तुम्ही यावे. काय येईल बरोबर? आता विद्यार्थी वाक्य कसं ओळखायचं असतं? आता विद्यार्थी म्हणजे विधी कर्तव्य, त्याच्यामध्ये योग्यता, शक्यता, कर्तव्य सगळं दिलेलं असतं. बट एक ट्रिक आहे की वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाला वाविवे प्रत्यय असतो, 99.99% विद्यार्थी वाक्यातील क्रियापदांना वाविवे प्रत्यय असतो. ठीक आहे. मग बघा, तुम्ही आला नाहीत तरीही आम्ही संघर्ष करणार, जरी तरीचा प्रश्न येथे. संघर्ष करण्यासाठी तुम्ही या, तुमच्यासह आम्ही संघर्ष करू आणि संघर्ष करण्यासाठी तुम्ही यावे अशी आमची इच्छा दाखवली आहे ना. म्हणून विद्यार्थी वाक्यालाच इच्छार्थक वाक्य सुद्धा म्हणतात. याचं सुद्धा पर्यायी नाव लक्षात ठेवा. ओके, ऑप्शन कुठला राईट आला मग? ऑप्शन डी राईट. जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वाक्यात असणाऱ्या विभक्तीची संख्या किती? विभक्ती प्रत्यय किती शब्दांना विभक्ती प्रत्यय लागले ते आपल्याला इथे ओळखायचंय. मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो. 1 2 4 5 किती आणि कोणत्या कोणत्या शब्दांना विभक्ती प्रत्यय लागलेत ते ओळखायचंय. ओळखा.
तर इथे तुम्ही बघू शकता मूळ शब्द दिलेले आहेत, त्यांना प्रत्यय कुठल्या शब्दांना लागले तर काही मूळ शब्द आहे, ने प्रत्यय लागलाय. गोठा मूळ शब्द आहे, तून प्रत्यय लागलाय. ने हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलाय आणि तून म्हणजे ऊनहून प्रत्यय. आत लागलाय, आत सप्तमी विभक्ती आहे. ठीक आहे, दिसते ऊन, गोठ्याहून नाहीये ना, गोठ्यातून आहे म्हणजे इथं आत आहे. सप्तमी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणजे सप्तमी विभक्तीचं काम करतोय. तर नॉर्मली आपल्याला विचारलंय की विभक्तीची संख्या किती येईल तर 2. ऑप्शन बी राईट. लेक्चर ज्यांना आवडते त्यांनी लाईक करायचे आणि माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला मला. ठीक आहे, पुढचं वाक्य, पुढचा प्रश्न, खालीलपैकी अकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचंय. अकर्मक भावे प्रयोग कुठला असेल. सचिनने शतक काढले, सचिनचा चेंडू सीमापार केला किंवा गेला, सचिनची बॅट मोडली, सचिनने शांत खेळावे. आता अकर्मक भावे, नॉर्मली भावे प्रयोग म्हणजेच काय, जो असेल त्याला प्रत्यय असतो. मग अकर्मक म्हणजे कर्म नसेल वाक्यात, हे तर फिक्स आहे, मग राहायला फक्त करता. ओळखा मग कुठलं येईल अकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य. बघा, सचिनने शतक काढले, काढणारा कोण, सचिन, सचिन झाला करता, काढले ते काय, शतक, शतक झालं कर्म. सचिनचा चेंडू सीमापार गेला, जाणारा कोण, चेंडू, कर्त्याला प्रत्यय नाहीये त्यामुळे त्याच्याप्रमाणे क्रियापद बदलेल. सचिनची बॅट मोडली, मोडणारी कोण, बॅट, बॅट झाला करता, हे उभयविध क्रियापद आहे. ठीक आहे, सचिनने शांत खेळावे, खेळणारा कोण, सचिन, सचिन झाला करता आणि खेळण्याची क्रिया कोणावर झाली, सचिनवरच, म्हणजे वाक्यात कर्म नाहीये आणि जो असेल त्याला प्रत्यय म्हणजे कर्त्याला प्रत्यय. हा झाला अकर्मक भावे प्रयोग. ऑप्शन डी राईट. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे. शब्दसिद्धी महत्वाचा टॉपिक आहे. स्किप करतात बरेच विद्यार्थी, तर तसं न करता जास्तीत जास्त आपल्याला पाठांतर ठेवायचं इथे. बाकी तरी मी कुठे म्हणणार नाही पाठांतर करा, पण या टॉपिकसाठी पाठांतर गरजेचं, कारण इथं कुठली ट्रिक नाहीये. स्टोरी वगैरे तुम्ही म्हणाल तर त्या स्टोरी सुद्धा एकदम शॉर्ट मध्ये, सगळे शब्द त्याच्यामध्ये नाही घेतले जात. त्यामुळे बेटर आहे की रोज एक एक, आज तत्सम वाचले, उद्या तद्भव वाचा, नंतर देशी वाचा, मग एक 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 करून घेत चला, सगळे एकत्र जमलिंग करू नका. तर फारसी भाषेतून मराठीत घेतलेला शब्द कुठला आहे, इनाम, पगार, पेशवा आणि फाईल. तर पेशवा हा शब्द फारसी आहे. ठीक आहे, ऑप्शन सी राईट. पुढचा प्रश्न, नाथ हा माझा हे आत्मचरित्रपर पुस्तक कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्य वर्णनावर त्यांच्या पत्नीने लिहिले. लक्ष्मीकांत बेर्डे, रवींद्र महाजनी, सचिन पिळगावकर, काशीनाथ घाणेकर. काय येईल. तर बघा, नाथ हा माझा हे जे काही आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे, कोणावर, तर अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या जीवनावर लोकप्रिय आणि संवेदनशील आत्मकथन किंवा चरित्र ह्याच्यामध्ये आहे. तर कोणी लिहिलेलं आहे हे पुस्तक, त्यांच्या पत्नी, कोण, त्यांच्या पत्नीचं नाव डॉक्टर, थँक्यू, तिथे नको, हा, तर कांचन काशीनाथ घाणेकर.
तर या आत्मचरित्रात्मक पुस्तकामध्ये संवेदनशील मजकूर किंवा त्यांचा जो प्रवास आहे, भावुक प्रवास, पारदर्शी प्रवास याच्यामध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलेला आहे. ठीक आहे. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी डॉक्टर घाणेकरांच्या प्रेमात पडलेल्या या कांचनताई घाणेकर त्यांच्या वैवाहिक सहजीवनाचा पारदर्शी व भावुक प्रवास याच्यामध्ये या आत्मचरित्रात्मक कथनामध्ये आहे. ठीक आहे. ऑप्शन डी राईट. जाऊयात पुढे. पुढे आता ग्रंथाचे लेखक विचारलेत. ग्रंथ आहे ग्रामगीता सॉरी. संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा. काय येईल बरोबर? तर ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? 1955 साली प्रसिद्ध झालेली पहिली यांची आवृत्ती. तर याचे लेखक आहेत ग्रामगीताचे लेखक संत तुकडोजी महाराज. ऑप्शन बी राईट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी काव्यग्रंथ आणि कवी यांची अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. केकावली, ज्वाला आणि फुले, भावार्थ दीपिका आणि अभंगगाथा ग्रंथ दिले, त्यांचे लेखक पुढे दिलेले आहे. चुकीची जोडी कुठली आहे ओळखायची आहे. तर चुकीची जोडी कुठली आहे? भावार्थ दीपिका कोणाची आहे? ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, माऊलींचा हरिपाठ, पसायदान आणि असे बरेच सारे अभंग भजन संत ज्ञानेश्वर महाराज लिखित आहेत. ऑप्शन सी राईट. चुकीची जोडी दिली होती. खालीलपैकी लीळा चरित्र हे साहित्य कोणी लिहिले आहे? लीळा चरित्राचे लेखक कोण आहेत? 4 पर्याय आपल्या समोर आहेत. मुकुंदराज स्वामी, रामदास स्वामी, माहीन भट आणि संत तुकाराम महाराज. तर लीळा चरित्र त्यांच्या गुरूंच्या लीला याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत. कोणाचे गुरु? श्री चक्रधर स्वामी. कोणाचे गुरु आहेत? माहीन भट यांचे गुरु आहेत. माहीन भट म्हणजेच महर्षी माहीन भट. त्यांचं नाव आहे महेंद्रभास. ओके. गुरु कोण आहेत यांचे? श्री चक्रधर स्वामी. यांच्या लीलांचं वर्णन या ग्रंथात केलंय. ऑप्शन सी लेखक विचारले होते म्हणून ऑप्शन सी राईट. यालाच मराठी साहित्यातील पहिला गद्य चरित्र ग्रंथ म्हणून याची ओळख आहे. लक्षात ठेवा, पहिला गद्य चरित्र ग्रंथ. ठीक आहे. एक्झाम मध्ये विचारलं जात आहे. 13व्या शतकातला हा. पुढचा प्रश्न आहे, आजचं सगळं ग्रंथांवरच आधारित आहे. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली आहे? कृष्णशास्त्री चिपळूणकर, बाबा पदमजी, ह ना आपटे, विष्णुबुवा ब्रह्मचारी. यमुना पर्यटन ओळखा. बघा, या कादंबरीला मराठी भाषेतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी म्हणून हिची ओळख आहे. तर ही प्रकाशित कधी झाली? 1857 मध्ये. 1857 प्रकाशित झालेली आहे. याचे लेखक आहेत बाबा पदमजी. ठीक आहे. ऑप्शन बी राईट.
पुढचा प्रश्न आहे उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. उखळ पांढरे होणे म्हणजे उखळाचा रंग जाणे, उखळात पीठ पडणे, नशीब उघडणे आणि दुर्दैवाच्या फेऱ्यात पडणे. ओळखा, काय येईल बरोबर? तर उखळ पांढरे होणे म्हणजेच काय? वैभव प्राप्त होणे, म्हणजेच भरपूर संपत्ती प्राप्त होणे. म्हणजेच इथं कुठला पर्याय दिलेला आहे? नशीब उघडणे, नशीब पालटणे किंवा उघडणे, उजाळणे. ऑप्शन सी राईट. वाक्प्रचाराचा अर्थ पुन्हा कणिक तिंबणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. कणिक भिजवणे, खूप मार देणे, सूड उगवणे आणि अंदाज करणे किंवा अंदाज बांधणे. वाक्प्रचार असू देत, म्हणी असू देत, शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात. त्यामुळे कणिक म्हणजे कणिक भिजवणं, पीठ मळणं येत नाही, हे लक्षात ठेवा. कणिक तिंबणं म्हणजे खूप मार देणं एखाद्याला. ऑप्शन बी राईट. पुढचा प्रश्न, चोराच्या मनात चांदणे या म्हणीला समानार्थी म्हण खालील 4 पर्यायांमध्ये कुठली असेल ते आपल्याला इथे ओळखायचे. मन चिंते ते वैरी न चिंते, ओळखीचा चोर जीवे न सोडी, खाई त्याला खवखवे, असंगाशी संघ प्राणाशी गाठ. ओळखा, काय येईल बरोबर? चोराच्या मनात चांदणं म्हणजेच काय? समानार्थी म्हण ओळखायची, म्हणजे दोघांचा अर्थ सेम पाहिजे. चोराच्या मनात चांदणं म्हणजे गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मनात सतत भीती राहणे. सेम आहे खाई त्याला खवखवे. आणि याला विरुद्धार्थी म्हण जर विचारली तर कर नाही त्याला डर कशाला, ही आहे. ऑप्शन सी राईट. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीतून कोणत्या स्वभाव दोषावर टीका केली जाते? उतावीळपणा, नटवेपणा, बेजबाबदारपणा आणि स्वार्थीपणा. उतावळा नवरा गुडघ्याला वाशिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची खूप जास्त घाई असणे, पेशन्स नसणे अजिबातच, म्हणजेच उतावीळपणा. एखादी गोष्ट इन्स्टंट घडली पाहिजे, पी हळदनी हो गोरी, इन्स्टंट घडली पाहिजे असं. ऑप्शन ए राईट. पुढचा प्रश्न आहे, पुणे मूळ शब्द आहे त्यांना हून प्रत्यय लागला तर पुण्याहून या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची कुठली असेल? पंचमी, प्रथमा, बेजबाबदारपणा आणि स्वार्थीपणा. अच्छा, मागचंच रिपीट झालं पुढे, हरकत नाही. पुणे मूळ शब्द आहे, ऊन हून हे प्रत्यय कुठल्या विभक्तीला आहेत? पंचमी विभक्ती. त्यांचाच कारकार्थ काय आहे? कारकार्थ म्हणजेच काय? हे प्रत्यय लागलेले शब्द वाक्यात कुठल्या अर्थाचं काम करतात? ठीक आहे, पंचमी विभक्ती उत्तर बरोबर आहे. कारकार्थ आहे अपादान म्हणजे दुरावा किंवा वियोग. हे प्रत्यय ज्या शब्दाला लागतात ते शब्द वाक्यामध्ये, तो शब्द आणि आणखी एक नाम, त्या दोघांमध्ये अपादान म्हणजे दुरावा निर्माण झाल्याचा बोध होतो. ठीक आहे. शुभांगी मॅडम पुण्याहून निघाल्या. शुभांगी मॅडम पुणे, ठीक आहे. शुभांगी मॅडम पुण्याला गेल्या होत्या इथे. शुभांगी मॅडम पुण्याहून निघाल्या म्हणजे शुभांगी मॅडम आणि पुणे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. हा प्रत्यय हून प्रत्यय लागलेला शब्द दुरावा निर्माण झाल्याचा बोध करून देतो, म्हणून कारकार्थ आहे अपादान. ऑप्शन ए राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अचूक जोडाक्षराचा पर्याय, अचूक म्हणजे बरोबर, शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे दर्पण हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो ते आपल्याला 4 पर्यायांमधून ओळखायचे. दर्पण वृत्तपत्राचे लेखक
बाळशास्त्री जांभेकर, जीकेचा प्रश्न. आणि दर्पण समानार्थी शब्द आहे आरसा, मराठी प्रश्न, मराठी व्याकरणाचा. चलो, जसा उच्चार तसंच लिखाण असतं, म्हणून दर्पण न बाणाचा शब्द योग्य आहे, ऑप्शन बी राईट. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. ज्यांना ज्यांना सेशन आवडतायत आपले, सेशन लाईक करायचे. कशा पद्धतीने तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करतात हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अजून काही वेगवेगळे प्रश्न आणायचे का याच्याबद्दल जरा सुचवा मला. ठीक आहे, थांबूयात. लेक्चर अपलोड झाल्या बघत चला रोजच्या रोज, म्हणजे एकही प्रश्न मिस होणार नाही. टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे. हे लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करायचे आणि ज्यांना आवडले त्यांनी एकदा लाईक करून घ्यायचंय. थांबूयात. येस, बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट अँड